हे वरद कंपनीचं हुमिक ऍसिड आहे. हे फवारलं यानं काय होतं, पांढऱ्या मुळाची वाढ होते आणि सोयाबीनला जितक्या पांढऱ्या मुळा वाढतात तितकं म्हणजे फळाची संख्या वाढते, पानाची वाढते. आणि हे आता फवारलेलं आहे तर हे कम्प्लीट तुम्हाला सांगू इच्छितो, कम्प्लीट 10 जूनचं धूळ पेरणीचं सोयाबीन आहे. याला आजच्यानं 15 दिवस झाले. तर 15 दिवस असताना एवढं लसलसीत होत नाही. याची सुरुवातीला फवारणी केली होती, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि हे चॅलेंजर याच्यामध्ये 25 घटक आहेत, म्हणजे सायकोटोनिक, ऑक्सिन, समुद्र श्यावळ, म्हणजे असे खूप काय असे 25 घटक आहेत. म्हणजे हे घटक काय करतात, संजीवक आहेत. हे संजीवक काय करतात, पिकाच्या मध्ये येणं फुटे करतात. म्हणून हे सुरुवातीला ही फवारणी घेतली. आता लगेच त्याला म्हणजे चक्री भोंगामुळे याच्या लगेच दुसरी फवारणी घेतो, कारण की मला हे शेतकऱ्याला धूळ पेरणी केलेला प्लॉट दाखवायचा, म्हणजे कशी सोयाबीन येतंय का नाही आणि काय काय केलं मी, म्हणजे काय काय फवारणार सगळं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कापसाबद्दल सांगणार, कापूस देखील 3x1 केलेला आहे, त्याला कोणत्या फवारणी केलं काल देखील त्याचा रेट जर दाखवतो. हे फवारलेलं क्षेत्र, न फवारलेलं क्षेत्र तिकडे बघा पिवळं दिसायला त्याचे पानं, हे फवारल्याचे असं.